आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या रविवार दिनांक 14 डिसेंबरपासून मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिलेली आहे। समित कदम यांच्या अध्यक्षतेखाली जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यावेळी या बैठकीचे पक्ष निरीक्षक व हातकलंगडे विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने, माजी सभापती महादेव कुरणे, माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। यावेळी पदाधिकाऱ्यांनी ही आपली भूमिका मांडली। समित कदम यावेळी म्हणाले की जनसुराज्य शक्ती पक्ष आगामी निवडणुकीमध्ये देखील भाजप सोबत असणार आहे। आगामी निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू झालेली आहे। यामुळे आमच्या पक्षामध्ये इनकमिंग जोरदार सुरू आहे। भाजपकडून जास्तीत जास्त उमेदवार मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका, सांगली जिल्हा परिषद, जिल्ह्यातील मिरजसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असून या मुलाखतींची सुरुवात रविवार 14 डिसेंबरपासून केली जाणार आहे।